कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐश्वर्या वहिनी, सारंग, बरं झालं तू आलास. चल पटकन. चल. सारंग, हे बघ, हीच ती खोली. सारंग, एक मिनिट. सावली आखे. सारंग, ऍक्च्युली मीच तिला कोंडलंय. कोंडले? येस. माझ्याशी उलट बोलत होती, उलट उत्तरं देत होती, ऐकत नव्हती, म्हणून दिली पनिशमेंट, कोंडलं तिला. सावली काय शाळेत जाणारी मुलगी आहे का की तिला तुम्ही कोंडले आहात, तिला शिक्षा देताय? या घरात तिचा काहीतरी मान आहे. तुम्ही मानत नसाल, पण माणूस म्हणून मान आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपण कोण आहोत दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देणारे? तू काय कट कारस्थान करण्यासाठी आले या घरात? सत्य असल्याचे पुरावे गोळा करायचे ना, मग ते कर ना. हे काय करत बसलीयस? आणि मला माहिती आहे तुझ्या मनात द्वेष आहे सावली बाबतीत. तुझा स्वभाव माहिती आहे मला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मग दोघींमध्ये मैत्री कधीपासून झाली? एवढं कधीपासून जुळायला लागलं? हे बघा, सावली ना माणूस म्हणून खूप चांगली आहे, आणि सावली ना कोणाचंही वाईट करायला जात नाही. सगळ्यांची सौम्यपणे बोलते, आवाज चढवून कधीही कोणाशी बोललेली नाहीये ती. हा, जर तिला कोणी त्रास दिला ना तर ती उत्तर देते. हेच संस्कार आहे तिच्यावर, आणि ते दिसतात. यापुढे असं करायचं नाही वहिनी. सारंग, म्हणजे तुला हे म्हणायचंय की मी खोटं बोलतेय? ती खरंच माझ्याशी उलट बोलली आणि म्हणून मी तिला कोंडलं. वहिनी, बस बस झालं. यापुढे सावलीला त्रास द्यायचा नाही, ठीक आहे? या अशा सगळ्या गोष्टीने ह्या घरात नाही चालणार. सारंग, सावली, रडू नको. डोळे पुस, डोळे पुस. सावली, काय झालं सांग मला. मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिला माझी गरज होती. तिची बहीण आहे ना, ती कोणत्या तरी अडचणीत आहे, त्यामुळे ती मला मदतीसाठी बोलवत होती. ती इथे पहिल्यांदा आली. मी तिच्या मदतीला जात होते, पण यांनी वहिनी, हे ऑफिस नाही, हे घर आहे. इथे माणसं राहतात, ठीक आहे? आणि कोणी कुठे जायचं ना, हे तू नाही सांगायचंस. सावलीला जिथे जायचं असेल ना ती जाईल. तुझ्याकडून परमिशन घ्यायची गरज नाही तिला. यापुढे जर सावलीला कोणी असा त्रास दिला ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल ना. हॅलो, बोल. ऐश्वर्या, खूप चुकीचा वागलीस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.